हा घ्या तुमचा ऍडव्हान्स चेक. थँक्यू सो मच सर. बरं मी येतो. मला फक्त तुमचा मेल फॉरवर्ड करा प्लीज. हा थँक्यू सर. वेलकम. थँक्यू. जुई हा अरविंद काकांना दे ना चेक. ऐक ना आदिती, मला थोडं तुझ्याशी बोलायचं आहे. का काय झालं? अगं वेडाबाई, टेन्शन घेऊ नकोस तू. फक्त तुझ्या मनात जे काही आहे ना ते मला सांग. आदिती मला सांग, काल सर रात्री ऑफिसमध्ये परत आले? हो. आणि म्हणजे तुझं काम पूर्ण झालं नव्हतं तरीही तुला जायला सांगितलं? हो म्हणजे तसं थोडंसं शिल्लक होतं काम. हा तेच, काम जर पेंडिंग असेल ना तर सर जा सांगत नाहीत बरं का. पण तुला मात्र सांगितलं. गुड. आणि सरांनी तुला विश केलं? हो. अरे वा. सर आले, सरांनी विश केलं, म्हणजे वर्ष संपता संपता एक एक पायरी वर चढलीस तू. म्हणजे आदिती, आता मी स्पष्टच सांगते, म्हणजे लपवण्यात काही अर्थच नाही ना. मी तुझी पत्रिका मुद्दामून मागितली होती. अगं वेडाबाई, मी तुझा विचार करतेय अविनाश सरांसाठी. हा? मला मी जरा जाऊ का? खूप कामं पेंडिंग राहिली. अगं कामं पेंडिंग असतातच, ती कर नंतर. अगं बाई, माझी पण खूप कामं पेंडिंग आहेत. मला सांग, बाबांशी बोलायला कधी येऊ? हा, कशाबद्दल? कशाबद्दल काय? तुझ्या आणि अविनाश सरांच्या लग्नाबद्दल. काय? हे बघा नंदिनी मॅडम, मी असा काही विचार केलेला नाही अजून. आणि मला आता फक्त कामावर कॉन्सन्ट्रेट करायचे. ते तू करच ग, पण आदिती हा सुद्धा विचार कर. आता माझंच बघ ना, योग्य वेळी लग्नाचा विचार केला नाही आणि लग्न राहून गेलं. मरू दे. ऐक, पण देवाच्या कृपेने मी या कंपनीमध्ये कामाला लागले आणि तुम्हा सगळ्यांची भेट झाली, हो की नाही? आणि कसं आहे आदिती, तुझं जर लग्न ठरलं ना तर इथले सुद्धा सगळे नियम बदलतील. मला सांग, अविनाश सर आवडतात ना तुला? हा, आता थोडेसे कडक शिस्तीचे आहेत ते, पण मनानं खूप चांगले आहेत. हा, आणि आऊ त्या तर खूपच छान आहेत. तुला सांगू का, सासू सुना नाही, बेस्ट मैत्रिणी व्हाल तुम्ही एकमेकींच्या. नंदिनी मॅडम प्लीज. अगं माझं ऐक आदिती. सॉरी. अविनाश सर खरंच खूप चांगले. माझ्या मनात त्यांच्याविषयी आदर आहे, पण एक बॉस म्हणून नाही मला मी तुम्हाला आधी सांगितलं. बस तेवढंच. अगं आणि राहिला विषय लग्नाचा, तर मला आत्ता लग्न करायचंच नाही. नंदिनी मॅडम, माझी एक रिक्वेस्ट आहे, प्लीज हा विषय पुन्हा काढू नका. माझं ऐक ना बाळा.
अरे जय, तू कधी आलास? आमचं बोलणं काही ऐकलं नाहीस ना तू? नाही, पण अदिती मॅडम अशा का गेल्या? काय झालंय? नाही, काही काही विशेष नाही. मी बोलेन तिच्याशी. मिस्टर अरविंद, आता तुम्ही रजनी मॅडमच्या जागेवर बसा. का? काय कॉम्प्युटर दुरुस्त करण्याकरता इंजिनियर यायचं आहे ना, ही साईड कंप्लीट करणार आहे तो आज. या. अरे हे राहू दे. नाही आणि रजनी आली तर? नाही, त्या येणार नाही, त्या बाहेर गेल्या आहेत. तुम्ही बसा. अदिती, असं का करते ही? लाखात एक स्थळ आहे, कुणाला सांगावं? उत्तमा, मला ना थोडंसं बोलायचं होतं तुझ्याशी. हा बोलूया. पण आली असते बरं झालं. माझं जरा काम करशील का? अगं मला एक अर्जंट मीटिंगला जायचंय ग, आणि आधीच उशीर झालाय. अगं त्याही पेक्षा अर्जंट आणि महत्वाचं बोलायचंय मला. हा बोलूया ना, मीटिंग वरनं आल्यावर बोलूया. तेवढं माझ्या एंट्रीज जरा चेक करा. अगं आय नो तू करशील. थँक्यू थँक्यू. अगं हो, पण थँक्यू. काय जय, शुकशुक केलंस तू? नाही. ओ काय नवरे, ओ शुकशुक का करताय? शुकशुक? हा मी तुम्हाला कशाला करेन शुकशुक? म्हणजे भडकतं काय एवढे? मला काम आहे इकडे. मी सुद्धा कामच करतोय. शुकशुक करणे तुमचं काम आहे? हे बघा, मी तुमच्याकडे बघून शुकशुक वगैरे काही केलेलं नाहीये. तुम्ही उगाच अहो पण शांत व्हा ना. मग अहो मला काय कळत नाहीये. पण मला सगळं कळतंय. तुम्ही असं समजू नका मला कळत नाहीये. आपण चिडतोय कशाला? बसा बसा, मी काम करतो. नंदिनी मॅडमनी काकांना सगळं सांगितलं तर गडबड होईल. काका पटकन बोलून जातील आपल्याबद्दल.
अरविंद, काय माझा कॉम्प्युटर जरा प्रॉब्लेम देतोय. मला एक फाईल चेक करायची जरा. म्हणजे आता इथून सुद्धा उठू मी? नाही हो, तुम्ही बसा, मी चेक करतो. हो. काय काय कुठं काय? काय आता ऑफिसमध्ये व्यायाम सुरू केलात? आता जागा बदलली ना, तेव्हा कमरेत लचक भरली. हा, तुम्ही बसा ना इकडे, बसा. बसून काम करा ना. तोपर्यंत मी बोलत काय बसलाय तुम्ही? करा करा काम करा. तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. लग्नाबद्दल. माझ्याशी लग्नाबद्दल बोलायचंय, पण मी माझ्या मुलांना काहीच कल्पना दिली नाही. ते काय बोलतील? आपल्या बापाला वेड लागले म्हणते. अरविंद, कॉफी पिणार? कॉफीच राहू द्या हो. नकोय मला कॉफी. जे लिहिलंय ते वाचलं? हो नाही. मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. लग्नाबद्दल. मी काय बोलणार? तुम्हीच बोलताय, पण मी काहीच कल्पना दिली नाही. पण मी दिली. मी बोलले. तुम्ही बोललात त्यांच्याशी? मला काहीच बोलले नाही. लाजली असेल. तुम्हाला काहीच वाटलं नाही बोलायला? तुम्ही सरळ बोललात त्यांच्याशी. आता मला जम ऑड वाटेल त्यांच्या समोर जायला. इश, ओढ काय वाटायचं त्यात? आणि कधी ना कधी लग्न करायचंच आहे ना मग. आणि मी जो मुलगा पाहून ठेवलाय ना, तो खूप सुंदर आहे. एकदम हँडसम, हुशार, यंग. चालायला लागला ना की एकदम असा रुबाबदार वाटतो. डिक्टो सुबोध भावे. तुम्हाला काय वाटतं? मी काय बोलणार? तुम्ही काय बोलाल ते. हा, म्हणजे अरविंद, तुम्हाला सुद्धा असंच वाटतं ना?
की अविनाश सरांचं आणि आदितीचं जमायला हवं, म्हणजे आदितीने अविनाश सरांची लग्न करायला हवं ना? तुम्ही अविनाश सर आणि आदिती बद्दल बोलताय? हो, मला तर ते दोघंही ना मेड फॉर इच अदर वाटतात. शक्य नाही. आदितीचं दुसरं लग्न होऊच शकत नाही. काय? हो, कारण तिचं लग्न झालंय. आदितीचं लग्न? आदितीचं लग्न झालंय? काय बोलताय तुम्ही? आदितीचं लग्न झालंय? झालंय म्हणजे तिचं कॉलेजमध्ये एका तरुणावर प्रेम होतं. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघांनी एकमेकांबरोबर जगण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. दोघांनी एकमेकांशी लग्न करायचं ठरवलं होतं. त्याचं तिच्यावर आणि तिचं त्याच्यावर खूप प्रेम होतं. त्याने तिला नवरा मानलं होतं, तिने त्याला नवरा मानून बायको मानली होती आणि दोघंही एकमेकांशी लग्न करणार होते. आणि एक दिवस तो मुलगा सोडून गेला. संपलं सगळं. संपलंय ना सगळं? हो, संपलं सगळं. मग आपण कशाला विचार करायचा? तेच म्हणतो मी, मग कशाला विचार करायचा ना? अहो म्हणजे तो जो मुलगा सोडून गेलाय ना, त्याचा विचार कशाला करायचा? काही नाही. मला जरा तिच्याशी बोलायला हवं. मी समजावते तिला. सारखं सगळ्यावर बोळा फिरला. नंदिनी मॅडम, सगळे गेले जेवायला. तुम्ही येताय ना? हा, जाऊया. आदिती थांब थांब. मला कळलंय. हा, तू असं का म्हणालीस ते? म्हणजे आदिती, आयुष्यात अशा गोष्टी घडत असतात. वादळे येत असतात. प्रत्येक वादळाला आपल्याला सामोरं जायलाच पाहिजे. आणि जे आपल्याला आयुष्यात मिळत नाही ना, ते आपल्या नशिबातच नव्हतं असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. पुढे चालायचं. यालाच तर जगणं म्हणतात. आणि प्रेमाच्या सुनामीत वाहून जाणारी तू एकटीच नाहीयेस अगं. म्हणजे तुम्ही कशाबद्दल बोलताय? तुझ्या पूर्वीच्या आयुष्याबद्दल. हे तुम्हाला अरविंदनी सांगितलं. म्हणजे खरं तर ते सांगत नव्हते आधी, पण तुला तर माहितीये त्यांच्या पोटात काहीही राहत नाही. बोलून गेले तुझ्या लग्नाबद्दल. लग्न? कोणाचं? काय? मला काही कळत नाहीये. घाबरू नकोस. लग्न म्हणजे तू त्या मुलाला मनातून आपला नवरा मानलं होतंस. हा, तुझं पहिलं प्रेम. अगं होतं त्या वयात असं. आणि पहिलं प्रेम असं म्हणत दुसऱ्या प्रेमाची शपथ घेणारे प्रेमवीर कमी असतात का बाई ग? पण तुझ्यासारखी तूच आहेस, पहिलं प्रेम जपणारी. पण बाळा, फार अडकू नकोस त्यात. बाहेर पड.
नवं नातं जुळलं ना की जुनं सगळं विसरायला होतं ग. खरंच त्याच्या एकदा संसारात रमलीस ना की सगळं सुरळीत होईल. आणि बाळा, ज्या माणसाने तुझी साथच दिली नाही त्या माणसाला मनात ठेवून काय उपयोग आहे. पण मॅडम, आणि राजा, अविनाश सरांसारखा मुलगा तुला शोधून सापडणार नाही. हो, मी नाही, एक मिनिट. ऐक ऐक, मला मला कळतंय तुला काय वाटतंय ते. आपण हे सगळं अविनाश सरांना सांगूया. हा, अगं ते समजून घेतील खरंच. पण आता ना तू विचार कर अविनाश सरांचा. झालं गेलं गंगेला मिळालं. नवीन वर्षात नव्यानं प्रवास सुरू कर आयुष्याचा. होईल सगळं नीट. आणि आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. चल जेवायला.